तुकोबाराय त्याला विचारतात, बाबा का आला होता आळंदीला? तो म्हणाला, माझ्या 2 इच्छा आहेत. या 2 इच्छा मला फिरवतायत. काय इच्छा होती? एक, मला कष्ट न करता धनवान व्हायचंय, अध्ययन न करता विद्वान व्हायचंय. तुकोबाराय तर मुळात हसले. अरे तुझ्या जर या इच्छा होत्या तर आळंदीतून इथं यायची गरजच नव्हती. तिथून काही मिळवायची गरज नाही, तिथं ते होतच ना. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करेल ते काय होय महाराज, करेल ते काय होय महाराज. अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करेल ते काय होय महाराज, करेल ते काय होय महाराज. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करील ते काय होय महाराज, करील ते काय होय महाराज. हा, आता एक व्हायला एवढा वेळ गेला. महाराज काय म्हणतात पहा. जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. त्याच्या दोन्ही इच्छांची सोय आहे की नाही सांगा हे चरण. काय तुला धन पाहिजे होतं तर त्यांच्या दारात सोन्याचं पिंपळ होतं, आणि तुला विद्वान व्हायचं होतं तर अंगी ऐसे बळ रेडा. रेडा वेद बोलला, तू तिथंच रेडी व्हायला पाहिजे होतं. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण ऑलरेडी अंगी ऐसे बळ रेडा बोले. पण आता तू आलाच आहेस, फक्त मला तुझी एक काळजी वाटते. ज्ञानोबारायपर्यंत तू येणारा, इथपर्यंत पोहोचणारा. ज्ञानोबाराय तुझ्यावर कृपा करतील, त्यांच्या कृपेनं मी तुझ्यावर कृपा करेन. पण तुझ्या या भूमिकेबद्दल मला असं वाटतं, तू जे मिळवायचं ठरवलंय, जे तुझं ध्येय ठरवलंय, ते असं खूप लहान वाटतंय मला. तुझ्या क्षमतांच्या तुलनेने तुझं ध्येय तितकं मोठं नाही का? धनवान होणं अंतिम आहे, विद्वान होणं अंतिम आहे, त्याच्या पलीकडे काहीतरी उरतच ना. मला असं वाटतं मानवी जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळं अपूर्णच आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. तो दिसेपर्यंत जेवढं दिसतं ते पूर्ण आहे असं वाटतं, पण तसं नाहीये महाराज. तो म्हणाला, तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? अरे बाबा, तुझ्यात अपाट आणि अगाध क्षमता आहे. तू ठरवलं तर भगवंताला ह्याच जन्मात प्राप्त करू शकशील, परमात्म्याला हस्तगत करू शकशील. अगदी करतळी आवळे तैसारी इतकी क्षमता असताना तुझी ध्येय, तुझी उद्दिष्ट इतकी सामान्य, मला तुझी दया येते. मला असं वाटतं तुझ्या भीतीनं, ज्या संदेहाने, तुझ्या अल्प संकल्पाने स्वतःला छोटं छोटं करून ठेवलंय ना, हे सगळं जुगारून दे, हे बाजूला कर आणि भगवत प्राप्तीला, भगवंताला हस्तगत करण्याचा संकल्प करावा असं मला वाटतं. छोट्या गोट्या गोष्टी मिळवण्यापेक्षा या जगाला, गगनाला गवसणी घालण्यासारखा संकल्प तू करावा, इतकी तुझी क्षमता आहे. माझा तुला आता सल्ला एकच आहे की बाबा, तू जेवढा आहे तेवढा वागण्याचा प्रयत्न कर. माझ्या दृष्टीने तू खूप स्वतःला बारीक केलं पहिल्या चरणापासून. संकोचोनी काय झाला से लहान, संकोचोनी काय झाला से लहान, संकोचोनी काय झाला से लहान,
संकोचोनी काय झालासे लहान हे पोषण ब्रह्मांडाचे करुणे पारणे आचवे संसारा करुणे पारणे आचवे संसारा घेया पोषण ब्रह्मांडाचे करुणी पारणे आचवे संसारा करुणी पारणे आडवे संसारा उशिरा उशिरा लावू नको उशिरा उशिरा लावू नको करुणे पारणे आचवे संसारा करुणी पारणे आचवे संसारा महाराज त्या साधकाशी धरणेकऱ्याशी बोलतात. संकोचोनी काय झालासी लहान घेया पोषण ब्रह्मांडाचे. महाराज त्याला म्हणाले नाही असं की घे हे लॉटरीचं तिकीट लागून जाईल तुला धन मिळेल हे सर्टिफिकेट घे असं नाही म्हटलं महाराजांनी. मदत करण्याची जी रीत आहे ना मदत करण्याची जी पद्धत आहे ती साधारण दोन प्रकारची आहे. एकाला म्हणतात पारेषण आणि दुसऱ्याला म्हणतात उद्दीपन. मराठीत त्याला ट्रान्समिशन अँड स्टिम्युलेशन असं म्हणतात. विठाला पारेषण फार स्थूल असतं वस्तुनिष्ठ असतं. एखादी वस्तू दिली मी मदत म्हणून हे बघा वस्तूची मदत फार टिकत नाही तिला थोडी मुदत असते. मदतीला मुदत नसावी ती तेवढाच काळ ते पुढं पुढं चालत नाही ते संपलं की संपलं. आनंदवन ज्यांनी फुलवलं ते बाबा आमटे एक वाक्य सांगायचे. त्या महारोग्यांच्या पुनरुत्थानासाठी त्यांनी आयुष्य जीवन समर्पित केलं. पिढ्यानपिढ्या खपतायत त्या कामासाठी. ते म्हणायचे गिव्ह देम चान्स नॉट चॅरिटी. तुम्ही त्यांना संधी द्या मदत नाही. कदाचित मदतीनं त्यांच्या दुबळेपणा कायम राहील. त्यांना संधी द्या म्हणजे त्यांच्यातली सर्जनशीलता त्याच्यातली ऊर्जा बाहेर येईल. विठाला आता हे 31 साजरे करतायत. खरं तर मार्गशीर्ष महिना असल्यामुळे 31 म्हणजे त्यांचा 30 फसलाय. ऍक्च्युअल 30 फसला 30 फसला. गुरुपुष्यामृत योग. त्याने विचारलं का दारू का पिता. तो म्हणतो टेन्शन येतं. टेन्शन कसं काय येतं. तो म्हणतो टेन्शन आल्यामुळं आम्ही दारूत बुडतो. अरे तू इतका बुडला का आता टेन्शन पोहायला शिकलंय ते बुडत नाही. लक्षात ठेवा टेन्शन आलं तर दारू ही व्यवस्था नाही अटेन्शन ही व्यवस्था आहे. विठाला हो तो म्हणतो टेन्शन आलं काहीतरी लबाडीचं उत्तर लावून द्यायचं काही कारण सांगून द्यायची. तो म्हणतो मला ताण येतो. मला सांगा जीवनात ताण आलेला बरा का न आलेला बरा. बघा डेअरिंग करताय तुम्ही. बरं सोपं सांगतो. धनुष्यबाण आहे धनुष्यबाण. मला फक्त निशाणा सांगायचा आहे निशाणी नव्हे. तर ते धनुष्यबाण आपण हातात घेतो ना हातात घेतले धनुष्यबाण ते तर त्यावेळेला ती प्रत्यंचा आहे प्रत्यंचा ती त्या बाणाचं एक टोक तिथं लावायचं आणि ताण द्यायचा असतो. मी तुम्हाला असं म्हणतो धनुष्य पण आहे प्रत्यंचा पण आहे बाण पण आहे. एवढ्याने तो बाण पुढे जाईल का. बोला ताण घेऊ नका. बोला बाण आहे धनुष्य आहे पण एवढ्याने बाण पुढे जाणार नाही. त्या धनुष्याला तो बाण लावावा लागतो आणि त्या प्रत्यंचेचा ताण द्यावा लागतो. जर ताण आल्याशिवाय बाण पुढे जात नाही माणसं कशी काय पुढे जायची. येत म्हणतात आम्ही म्हणून पितो. विठ्ठला या जगामध्ये जितकी माणसं यशस्वी झालीत ना त्यांच्या आयुष्यात असा कोणता तरी प्रसंग येतो क्षण येतो
की त्या तणावातून असं काहीतरी मिळून जातं समाजाला. समाजाला काहीतरी प्राप्त होतंय, काहीतरी प्राप्त होतंय. तो ताण तिथं यायला पाहिजे, तो ताण खरंच तिथं यायला पाहिजे. आणि तो भरपूर आपण असा घेऊन बसलेले आहोत, घेऊन बसलोय. आणि हा अभंग आम्हाला यातून काहीतरी मार्ग सांगणार आहे, मार्ग सांगणार आहे. काय मार्ग सांगणार हा अभंग आम्हाला? पहा ना, महाराज त्याला मदत करायला निघालेत, त्याला मदत करायला निघालेत. मदतीचे दोन प्रकार आहेत, एक वस्तू आणि दुसरं तत्व. वस्तूची मदत आहे ती काही काळ राहते, ती पूर्ण वेळ टिकत नाही महाराज. आणखी सोपं सांगू का? पारेषण आणि उद्दीपन यात काय महत्वाचं आहे? वस्तुनिष्ठ की तत्वनिष्ठ यात काय महत्वाचं आहे? वस्तू मोठी का विचार मोठा यात काय महत्वाचं आहे? काय झालं, शेजारी होम थिएटर आणलं शेजारणीने. आपल्या घरी काय आलं पाहिजे, बऱ्याचदा शेजारणीच्याच घरावर डिपेंड राहतं. आणि आपण म्हणतो आम्ही इंडिपेंड आहोत. तिनं लावला फोन वडिलांना, बाबा मी तुमची एकुलती एक लाडाची आहे ना? म्हणे हो लाडाची आहे. बोल काय? काही नाही, शेजारी सीडी प्लेअर आलाय, शिडीच्या कॅसेट सीडी प्लेअर आलाय म्हणे. असं मग पोरी तुझं काय म्हणणं? तिकडनं बापाने सांगितलं, काय म्हणणं आहे तुझं? ते म्हणाले काही अडचण नाही, काही अडचण नाही. म्हणे काय काय अडचण नाही? काहीतरी अडचण असेलच ना, त्याच्याशिवाय असं कसं काय झालं? विठाला काय अडचण आहे? काही नाही, शेजारी सीडी प्लेअर आलाय म्हणे. म्हणे मग पोरी शेजारी सीडी प्लेअर आला, माझी लाडकी लेक आहे, बोल काय देऊ तुला? होम थिएटर देऊ का थिएटरमध्ये होम देऊ? बोल. उदाहरण संपलं. आता भाग 2. दुसऱ्या तारखेचा प्रवास सुरू झाला. काय झालं त्या कक्षामध्ये? शेजारी एक कार आणली गेली. मुलीने लावला फोन, बाबा शेजारी कार आली आहे, विचार व्हावा. बापाने सांगितलं, मुली तू सांगशील त्या कंपनीची, सांगशील तेवढी महागडी गाडी मी तुला देऊ शकतो, पण तुला एक बोलू का? म्हणे काय? मी असा वस्तू देत राहिलो तर तुला वस्तू घेण्याची सवय लागेल आणि त्या मागितलेल्या लाचार होऊन मिळवलेल्या वस्तूने तुला आनंद नाही मिळणार, तुला समाधान नाही मिळणार. त्यापेक्षा पोरी मी तुला सगळं देऊ शकतो, पण माझं तुला एक म्हणणं आहे. काय? आळस कमी कर, कष्ट वाढव, अवांतर खर्च होतोय तो कमी कर. नाही ते एखाद्या मॉलमध्ये लावलं असेल बोर्ड, द लूट, तुम्ही नाही लुटायचं, ते लुटतील. विठाला साधे का मराठी शाळेवरचं एक वाक्य वाचलं मी, गरज असलेल्याच वस्तू विकत आणा. काय? गरज असलेल्याच वस्तू विकत आणा, नाही तर एक दिवस घरातल्या गरजेच्या वस्तू पण विकाव्या लागतील. हा, आपल्या सीमेत आपल्या मर्यादेत राहावं, ब्रँड एड करण्याच्या नादात जाऊ नये. विठाला विठाला मला असं वाटतं की तू त्यापेक्षा कष्ट कर, श्रम कर आणि पै पै जमून त्याच्यातून जी गाडी तू घेशील ना, ती गाडी तुला जास्त आनंद देईल. त्या लेकीने तो फोन ठेवला, आपटला नाही. नाही तर मग भेट नंतर असं नको, दे सगळं सुनेलाच असंही नाही. झालं काय पुढे ते ऐका. काय झालं पुढे? पहिल्या सत्रातला बाप सांगतो तुला काय पाहिजे बोल, आणि दुसऱ्या सत्रातला दुसऱ्या कक्षातला बाप काय म्हणतो, पुरी तू कष्ट करायला शिक, तुला कष्टाने मिळालेला जास्त आनंद देईल. आता मी आपल्याला विचारतो, या दोन प्रसंगातला शहाणा बाप कोणता? नंबर 1 का नंबर 2? नंबर 2. नक्की? कन्फर्म? आता मी विचारतो, याच्यात आपण कोणते? विठ्ठला विठ्ठला आयतं किती आणून द्यायचं, मर्यादा असली पाहिजे ना. देऊ नये असं माझं म्हणणं नाही, पण त्याला श्रमाची जाणीव असली पाहिजे. अहो, ज्या यशोदा मैयाच्या घरी 1 कोटी गाया होत्या, तिच्या घरी नोकर चाकर किती असतील, पण तरी मुलाला का पाठवलं गायी वळायला? कारण त्याच्यावर श्रमाचे संस्कार झाले पाहिजेत. नाही तर मग आईने म्हणायचं माझा मुलगा कॉलेजला जातो, तो कसा शेतात येईल? मग शोकेश मध्ये ठेव. विठाला तुम्हाला
तुम्हाला सोपं सांगू का, ज्या घरच्या मुलांना श्रमाचे संस्कार आहेत ना, त्या घराला अनितीचा कधी वारा सुद्धा लागायचा नाही. आणि समाधान तर नीतीचा परिणाम आहे. माऊली काय म्हणते, जया ते नीतीपंथे चालीजे, सत्य धूत बोलीजे, देखावे ते देखीजे शास्त्रदृष्टी. शास्त्राच्या नजरेने बघावं, सत्य दूत बोलावं आणि नीतीच्या पंथाने चालावं. आणखी सोपं सांगू का, आपल्या घरात पैशाचा खळखळाट नसला तरी चालेल, परंतु कोणाचा तळतळाट तरी नाही पाहिजे म्हणजे मिळवली. आपल्या घरचं धन आपलंच पाहिजे ना, श्रमाची सवय पाहिजे. काय झाला परिणाम, तिला ते काय व्हिडिओ रेकॉर्ड, होम थिएटर ते मिळून गेलं, परंतु ती वस्तू थांबली आणि परत दुसऱ्या वस्तू करता बापाला फोन सुरूच राहिले. पण जिला कष्टानं गाडी मिळवण्याचा संदेश मिळाला ना, तिने सांगितलं, पप्पा परत काहीही मागण्यासाठी माझा फोन तुम्हाला कधीच येणार नाही. माझा फोन फक्त यासाठी येईल की आज कोणती नवीन वस्तू मी माझ्या कष्टाने घरी आणली. विठ्ठला. आता सोपं बोलू का, जो बाप म्हणतो ना बोल तुला काय पाहिजे, त्याला म्हणायचं पारेषण, ट्रान्समिशन. आणि जो बाप म्हणतो पोरी तू तुझ्या कष्टानं मिळवायला शिक, याला म्हणतात उद्दीपन, स्टिम्युलेशन. त्याच्यात तो विचार उभा राहिला, तो विचार जागा राहिला. सांगतो आपल्याला, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे, 1 जानेवारी आहे आज. जानेवाली तो बहुत बहुत हालात बिगड़ के चली गई, जानेवाली अभी तो जानेवारी है, ये तो सही ढंग से जिये. आम्ही स्वतःला समजावलं पाहिजे खरंच आमचा विचार कसा आहे, आम्ही कसे सामोरे जात आहोत. आता जसा एक विचार आहे की जे झालं ते पारेषित, परंतु आता उद्दीपन गरजेचं आहे. कोरोनाने खूप चांगली माणसं घालवली, मान्य आहे, पण मला खरं सांगा, शरीराच्या कोरोनाने माणसं जास्त गेली का मनाच्या कोरोनाने? हो, दुर्दैव आहे. आमच्या काही भागामध्ये हो टेस्ट पॉझिटिव्ह आली म्हणून लोकांनी आत्महत्या केल्या. किती भयानक आहे. इथं वस्तू काय करायची आहे, वस्तू काय करायची, इथं विचार दिले गेले पाहिजेत. मी तर म्हणतो, ज्या काळात कीर्तनं बंद राहिली महाराज, त्या काळात खरी कीर्तनांची गरज होती. क्वारंटाईन सेंटरला जसे डोस होते ना, तशी कीर्तनं हवी होती. माणसाला पुन्हा ऊर्जा देण्याचं ती काम करतात. स्टिम्युलेशन, उद्दीपन गरजेचं आहे. मला पुन्हा जगायचं आहे, मला छान जगायचं आहे, हे स्वतःला समजावलं पाहिजे आणि संतांनी ते समजावलंय. लक्षात घ्या, कीर्तन काय देतात असं कोणी जर विचारलं मला, तर मी असं म्हणेल, कीर्तन तुम्हाला निर्भयता देतात. तुम्ही भीत नाही, तुम्ही घाबरत नाही. निर्भयता. सुखदेवजी महाराजांनी जेव्हा भागवत राजा परीक्षितीला दिलं ना, तेव्हा स्वर्गातल्या देवता आल्या होत्या, स्वर्गात आल्या होत्या. त्या म्हणाल्या, अरे राजा दे ते भागवत. तो म्हणाला, तुम्हाला भागवत देऊन मी तुझं भागवत जाईल असं काहीतरी करतो ना आम्ही, पण काय भागवता येईल, दिला अमृत, हे घे. गुरुदेवांना विचारलं, यातला परिणाम सांगाल का? ते म्हणाले, परिणाम सांगतो ना. स्वर्गातल्या अमृताने माणसाला अमरत्व प्राप्त होतं आणि कथामृताने माणसाला अभयत्व प्राप्त होतं. अमरत्व श्रेष्ठ का अभयत्व? राजा परीक्षिती शेवटी म्हणाला, तक्षकाने दंश करायच्या त्या वेळेला, मृत्योर्भ्यम न बिभेम्यहम, न बिभेम्यम, मी नाही घाबरत. आता मृत्यूला मी घाबरत नाही. मला सांगा, अमरत्व बरं का अभयत्व? आणखी सोपं बोलू का, खूप जगावं का मस्त जगावं? आता हे तर सांगाल. काही जण म्हणतील खूप मस्त जगावं, हुशार. विठ्ठला. खूप जगावं का मस्त? मस्त जगावं. जेवढं असेल तेवढं निर्भय, जेवढं असेल तेवढं निर्भय. ही निर्भयता उद्दीपनाशिवाय येणार नाही. माणसाला समजावलं गेलं पाहिजे. मी तुम्हाला निष्काळजीपणाचे धडे देत नाही, मी काळजीपूर्वक धडे देतोय. उलट काळजी घ्या, काळजी करू नका. पुन्हा ऐका, काळजी घ्या, काळजी करू नका. काळजी करण्याचं काही कारण नाही. काळजी घ्यावी, जरूर घ्यावी. का काळजी करायची नाही सांगतो तुम्हाला. जेवढ्या लोकांना कोरोना झाला तेवढे गेले का? नाही. इथं बसलेले बरेच तर ते जाऊन आलेले आहेत रिटर्न, बरोबर ना. साधा प्रश्न आहे, कोरोना जेवढ्यांना झाला तेवढे गेले का? नाही. म्हणजे कोरोना झाल्यावर माणूस मरतोच असं आहे का? नाही. मग कशाला टेन्शन करायचं? थोडी काळजी घेतली, नियमांचं पालन केलं की होतं, बरोबर.
म्हणजे कोरोना झाल्यावर माणूस जातोच का? नाही. बरं, आता दुसरं विचारू का? कोरोना नाही झाला तर आपण जाणार नाहीच का? विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणजे कोरोना झाल्यावरही मरणार नाही आणि नाही कोरोना झाला तरी मेल्याशिवाय राहणार नाही. मग भजनाचा आनंद तरी घ्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. या उद्दीपनांची आज आवश्यकता आहे. या उद्दीपनाची आवश्यकता आहे. आणि ध्यानात घ्या, उद्दीपनाचा जो प्रसाद आहे ना, तो फार मोठं बळ पुरवतो. आणि अध्यात्मशास्त्र हे पारेषणावर नाही, उद्दीपनावर विश्वास ठेवणार आहे. ज्ञानोबा म्हणतात, गुरु शिष्याला ज्ञान देतात म्हणजे तिथून काही येतं आणि इथं मिळतं नाही. मोटके गुरुमुखे उदय जत दिसे, हृदय तरी स्वयंबची असे. गुरु देतो असं दिसतं, फक्त दिसतं हो, पण ते येताना दिसत असलं तरी तसं येत नाही. ती इथं असतं, ते जागं होतं. तुकोबाराय त्याला पारेषित करत नाही, काही वस्तू देत नाही, त्याला पुन्हा बलवान बनवतात. आणि ते बळ येणं फार गरजेचं आहे. महाराजांचा हा सगळा जो प्रकरण विचार पाहिला तर महाराज त्याला उद्दीपित करताना दिसतात. हे बाबा, तू असं केलं पाहिजे, तुझ्यात ही क्षमता आहे, तू उठ, जागावं, बघ तू काय करू शकतो. उद्दीपन सामान्य समजू नका, सामान्य समजू नका. दिल्लीकडे जाणाऱ्या ट्रेनमध्ये एका मुलीशी काही टवाळखोरांनी झटापट केली. दुर्दैव आहे हो, दुर्दैव आहे. लक्ष्मी सरस्वती महाकालीचा हा देश आहे, महाकालीचा हा देश आहे. आम्हाला तिचा आदर करता आला पाहिजे. उलट आमची परंपरा, आमची संस्कृती आग्रहाने सांगते, यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. जिथं नारीची पूजा होते तिथे देवता रमतात, तिथे त्या प्रसन्न होतात. त्या मुलीशी झटापट केली लोकांनी. दुर्दैव असं, ती मुलगी चालू ट्रेन मधून पडली. ती समोरच्या ट्रॅकवर पडल्याबरोबर समोरच्या विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रेनने तिचे पाय तोडले. काय स्थिती असेल? त्या कितीतरी ट्रेन्स गेल्या, कोणाला कळलंही नाही. ती तिथे विवळते, बेशुद्ध पडली. एवढ्या जखमा. तिच्या त्या तुटलेल्या पायांना उंदीर कुरतडत होते. काय स्थिती असेल? तिला उचलून दवाखान्यात दाखल केलं गेलं. सगळ्यांनी तिची आशा सोडली, परंतु महत् प्रयासाने डॉक्टरांनी मात्र उपचार सुरू ठेवले, उपचार सुरू ठेवले. त्या मुलीची एक प्रशिक्षिका होती. तिने सांगितलं, अगं तुझे पाय तुटले, तू असं अवसान काय गळते? तू तर संकल्प केलाय आयुष्यात एकदा तरी का होईना एव्हरेस्ट शिखर सर करीन. ती त्या केबिलवाण्या दशेमध्ये स्थितीमध्ये पाहताना डोळे पाणावले त्या मुलीचे. आणि ती आपल्या ट्रेनरला सांगते, मार्गदर्शिकेला सांगते, अहो मॅडम, दोन्ही पाय तुटून गेले हो, आता काय मी वर चढणार? मला तर चालता येणार नाही आणि एव्हरेस्ट शिखर कसं शक्य आहे? त्या शिक्षिकेने एक वाक्य तिला सांगितलं, मुली, हे सखे, हे मैत्रिणी, ऐक. जर तुझ्या जीवनामध्ये एव्हरेस्ट शिखर चढण्याचा योग नसता तर जी ट्रेन तुझ्या पायांवरून, मांड्यांवरून गेली ना, ती मानेवरून गेली असती आणि तू संपली असती. ज्या अर्थी देवाने तुला शिल्लक ठेवलंय त्या अर्थी तुझ्याकडून ही गोष्ट घडणार म्हणजे घडणार. तुम्हाला आश्चर्य सांगतो, त्या मुलीला 2 पाय बसवले गेले, जयपूर फूट सारखे म्हणतात ना, खोटे पाय. खोट्या पायानं ती मुलगी खरा हिमालय चढून गेली. त्या मुलीचं नाव आहे अरुणिमा सिन्हा. पाय तुटल्यानंतरही एव्हरेस्ट शिखर चढता येतं, हे पारेषण नाही, उद्दीपन आहे. विठ्ठला. उद्दीपनाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. प्रेरणादायी चरित्र आम्हाला आमच्यातला चांगला भाग विकसित करायला भाग पाडतात. आणि म्हणून उद्दीपनाचा भाव तुकोबारायांनी या अभंगातून आपल्या पुढ्यात मांडलेला आहे. म्हटलंय काय महाराज, बोललेत काय त्याच्याशी? महाराज त्याच्याशी बोलताना म्हणतात, संकोचोनी काय झाला असी लहान, घेई पोषण ब्रह्मांडाचे. महाराज त्याला संकोचित म्हणतात. असतो प्रत्येकाकडे, पण माझ्याकडे संकोच आहे हे कबूल करायलाही फार संकोच वाटतो. विठ्ठला. मग या संकोचावर महाराजांनी हल्ला केलाय. हल्ला, त्याला संकोचित ठरवलंय. कोणत्या अंगाने संकोचित ठरवलं मी सांगतो आपल्याला. महाराज म्हणतात, 1, तुझी ध्येय आहेत ना जी उद्दिष्ट, त्या दृष्टीनं तू संकोचित आहे. 2,
ते मिळवण्याकरता तू जो मार्ग निवडलेला आहेस तो मार्ग संकुचित आहे. आणि 3, तू ते मिळवण्याकरता स्वतःला जे मानलंस ना ते सुद्धा संकुचितच आहे. 3 प्रकारचा संकोच ध्यानात ठेवण्यात कोणताही संकोच बाळगू नका. महाराजांनी हल्लाच केला तो संकोचावर. काय तुकोबारांचं तत्वज्ञान आहे हो. जगातल्या सगळ्या भानगडींचा पाया आणि मूळ हा संकोच आहे. जगात जेवढी युद्ध झाली ही फक्त एकच कारणाने, त्या कारणाचं नाव आहे संकोचितपणा. याचे दोन्हीकडे दुष्परिणाम उमटतात. एक संकोचाचा सामाजिक दुष्परिणाम आणि दुसरा संकोचाचा वैयक्तिक दुष्परिणाम. जगाचंही यांनी नुकसानच केलंय आणि प्रत्येक व्यक्तीचंही नुकसानच केलंय, कारण तो स्वतःला संकोचित करून बसला. समाजामध्ये पहा ना, भांडणं होण्याचं काय कारण? फक्त संकोचच. किती संकोचित असतो माणूस ते सांगायला पण मला संकोच वाटतो. काय झालं, 2-4 गृहिणी एकत्र बसून चर्चा सुरू झाली. स्वाभाविकता आहे ती, बोललं पाहिजे. बोलण्याने मन मोकळी होतात. मन मोकळी व्हावी, नाते मोकळे होऊ नयेत. बोलायला लागले. बोलता बोलता एकीने विषय काढला. काय ग, तुझ्या गंगूचं लग्न झालं गेल्या वर्षी, कसं काय बरं चाललंय तिचं? गंगू माहेराला येते ना तर नुसती पिवळीच दिसते, एवढी दागिने अंगावर असतात. फार श्रीमंतीला तोटाच नाही, कशालाच काही कमी नाही. जमीन जायदाद, बंगला, गाडी, शेकडो एकर शेती, ती पण बागायती तितकीच, जिरायती तितकीच, सगळं काही भरपूर आहे. जावई अगदी देखणा राजबिंडा हो. स्वभाव. गंगूचं लग्न झालं 6 महिने झाले, अजून एकदाही गंगूच्या शब्दाबाहेर जरा सुद्धा नाही. एवढ्यात कुणीतरी मिठाचा खडा टाकला, तो त्यांना लवकर सापडतो. दुसरीनं ती दुखरी नस दाबली, दुखरी नस. आणि काय ग, गंगूच्या सोबत गंग्याचं पण लग्न झालं होतं, त्याचं कसं काय चाललंय? ती म्हणाली, नाव काढू नको मेल्याचं. का? लग्न झाल्यापासून सांगून ऐकत नाही, आमच्याकडे लक्ष देत नाही, बायको सांगेल तसंच, मेला नुसता बैल आहे बैल. आता मी आपल्याला विचारतो, जर हिचा मुलगा बायकोचा ऐकतो म्हणून कोण? बैल. मग हिचा मुलगा जर बैल असेल तर जावई नंदी बैल नव्हे काय? विठ्ठला. नवरा आणि बायको आहेत, दोघं आहेत. नवऱ्यानं बायकोचं ऐकलं पाहिजे का नाही ऐकलं पाहिजे? बोला. ऐकलं पाहिजे. पण हे ते कोण आहेत यावर अवलंबून आहे. जर तो जावईन लेक असेल तर मग त्याने ऐकलंच पाहिजे, आणि मुलगा सून असेल तर अजिबात नाही ऐकलं पाहिजे. हे जे आपल्याला वाटतं त्याला म्हणतात आपल्या आतला संकोच. संकोचितपणा. मी उच्च आहे, हा नीच आहे, मी श्रेष्ठ आहे, हा कनिष्ठ आहे, मला खूप येतं, याला अजिबात येत नाही, त्याला स्वीकारायला आम्ही तयार नसतो. हा आमच्या आतला संकोचच आहे ना, हा आमच्या आतला संकोचितपणा आहे. तुकोबाराय म्हणतात तो बाजूला केला पाहिजे. हा संकोचितपणा नाही पाहिजे. उलट संतांनी सगळ्यांना आपलं म्हटलंय, सगळ्यांना जवळ घेतलंय. जे का रंगले गांजले साधू म्हणतात. किती व्यापकता असेल, सगळ्याला आपलं म्हणतात, सगळ्याला आपलं म्हणतात. त्या बाबा आमटेंकडे त्या महारोग्यांना जगण्याचा स्वाभिमान मिळावा म्हणून त्यांनी त्यांचं एक मुक्तांगण नावाचं व्यासपीठ उभं केलं. त्याच्यात ते कला सादर करायचे. एक दिवस झालं असं,
ते लोक कृष्णाचं नाटक सादर करत होते. आता महारोग झाला की अवयव झडतात. मग आता कृष्ण बनवला तर कृष्णाच्या बोटात सुदर्शन चक्र द्यायचं. आता त्यांच्या कृष्णाला बोटच नाही तर चक्र कुठे ठेवणार. तो महारोगी रडायला लागला. हे सगळं पु ल देशपांडेंनी लिहून ठेवलंय बरं का. तो रडायला लागला. बाबा त्याच्या जवळ गेले आणि त्याची समज काढली. कशाला काळजी करतो म्हणे. नाही म्हणे बाबा मी कृष्ण झालो पण चक्र ठेवायला बोटच नाही हो. बाबा म्हणाले कशाला काळजी करतो. त्यांनी कागदी बोट केलं आणि ते त्या महारोग्याला चिकटवलं आणि त्याच्यात सुदर्शन चक्र घातलं. त्याच्या चेहऱ्यावर असं हास्य फुललं. त्याच्यावर भाष्य करताना पु ल असं म्हणाले, बोट गमावलेल्या अशा बऱ्याच कृष्णांना बाबांनी बोट दिली. बोट दिली. बोट देता आलं पाहिजे, दाखवता कोणाला येईल. विठाला ज्याला बोट देता आलं ना महाराज त्याच्या जीवनावर बोट ठेवायला जागा नाही. त्यामुळे बोट द्या, बोट दाखवू नका. बोट द्याल तर बोट ठेवायला जागा राहणार नाही. आणि देव पण तुम्हाला बोटभर सुद्धा कमी पडू देणार नाही. फक्त अशी माणसं बोटावर मोजण्या इतकीच असतात. जाऊ दे, आता त्यांची नावं सांगितली तर कोणी त्यांच्या नावाने बोट मोडायची. विठाला 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 विठाला. व्यापकपणा सगळ्यांना आपलं म्हणणं आणि व्यापकपणा ही वारकरी संप्रदायाची ओळख आहे. ही ओळख आहे महाराज. हा वारकरी संप्रदायातले आलेले संत कुठून कुठून आहेत. कबीर मोमिन लतीफ मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास. आपण जर पंजाबाकडे गेलात तर शीख धर्मीयांनी अन्य कोणाच्या आचार्यांचा विचार केलेला नाही, पण नामदेवजी की गुरुबाणी तिथं आहे. मग नामदेवराय आपले त्यांना वाटावेत. नामदेवराय किती व्यापक आहेत. विठाला